अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. जून 2026च्या वेतन, निवृत्ती वेतन व महागाई भत्ता थकबाकीसाठी तब्बल 2,788.11 कोटीचे अनुदान वितरित. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 23 जून 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी जिल्हा परिषदांच्या शिक्षकेतर कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन व निवृत्ती वेतनाचा खर्च भागवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना 2,788 कोटी 11,83,000 इतके अनुदान वितरित केले आहे. या संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक पुष्पावती पाटील यांनी यापर क्रमांक 9 जारी केले आहे. सन 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंजूर अर्थसंकल्पातून प्राप्त निधीच्या अधीन राहून ही तरतूद करण्यात आली आहे. हा निधी विशेषतः माहे-जून 2026चे नियमित वेतन, नियमित निवृत्ती वेतन, औषधांना नुकसान तसेच वित्त विभागाच्या 18 मे 2026च्या शासन निर्णयानुसार देय असलेला महागाई भत्ता DA थकबाकी फरक अदा करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. कोणत्या बाबीसाठी निधी? संचालनालयाच्या विविध लेखाशीच्या अंतर्गत खालील निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतन 1,907.16 कोटी अतिरिक्त निधी वितरित. एकूण वितरित तरतूद 7,182.50 कोटी. केंद्रीय प्राथमिक शाळांसाठी वेतन अनुदान 8.90 कोटी निधी वितरित. एकूण तरतूद 286.31 कोटी. गट निवासी प्राथमिक शाळेसाठी वेतन अनुदान 19.94 कोटी निधी वितरित. एकूण तरतूद 30.42 कोटी. जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान 751.4 कोटी निधी वितरित. एकूण तरतूद 1,994.33 कोटी. प्राथमिक शाळेच्या निरीक्षणासाठी अनुदान 32.95 कोटी निधी वितरित. एकूण तरतूद 1,994.33 कोटी. प्राथमिक शाळेच्या निरीक्षणासाठी अनुदान 32.95 कोटी निधी वितरित. एकूण तरतूद 132.80 कोटी. विभागनिहाय निधी वाटप. सोबतच्या तक्त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांना जून महिन्याच्या वेतन व निवृत्ती वेतनासाठी निधी वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक निधी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अमरावती आदी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. हा निधी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे नियमित वितरण सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. शासनाच्या महत्त्वाच्या अटी. संचालनालयाने निधी वापराबाबत काही स्पष्ट अटी घातल्या आहेत. मंजूर उद्देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी निधी खर्च करता येणार नाही. वितरित निधीतून कोणत्याही स्तरावर कपात करता येणार नाही. खर्चाचा मासिक अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक राहील. त्रैमासिक खर्च अहवालही नियमितपणे सादर करावा लागेल. जून 2026चे नियमित वेतन, निवृत्ती वेतन, औषधांना नुकसान आणि महागाई भत्ता थकबाकी याशिवाय इतर कोणतेही देयक अदा करता येणार नाही. शिक्षक व निवृत्ती वेतनधारकांना दिलासा. राज्य शासनाने जून महिन्याच्या वेतनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केल्याने जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचे वेतन व निवृत्ती वेतन वेळेत अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची फरकही या निधीतून देण्यास परवानगी दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षण व्यवस्थेतील आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून शिक्षक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तापूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. पत्र पाहूया. नियमित वेतनासाठी इतर निधी आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे. महाराष्ट्रातील जिल्हावाईज निधीचा तक्ता, पूर्ण परिपत्रक अखिल ताम्हणेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.